नमस्कार मैत्रिणींनो, कविताच ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आपण बनवणार आहोत ढेमशेची भाजी। याला ढेमशे म्हणतात, कुणी दिलपसंद म्हणतं, आम्ही ढेमशे म्हणतो। याची काळ्या मसाल्याची भाजी खूप छान होते, लाल तिखटाची पण चांगली होती, पण मी बनवली काळ्या मसाल्याची। याच्यासाठी आपण ढेमशे धुवून चिरून घेतले आहे आणि याच्यामध्ये आपण मसाला घेतला आहे। कांदा काळा करून घ्यायचा, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, खोबरं, धने, शेंगदाणे आणि कोथिंबीर। चला तर मग आता आपण भाजी करूया। तर आपण हा जो मसाला घेतला होता ना, तो सगळा बारीक केलेला आहे। आता आपण याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलं आहे। आता याच्यामध्ये मसाला टाकून परतून घेऊ। आता हा मसाला परतून झाला आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून हळद, लाल तिखट, हा काळा मसाला टाकून आपण आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, 1 चमचा लाल तिखट घातले, हळद घातली, अर्धा चमचा काळा मसाला घातला। आता हा मसाला आपण थोडंसं तेल टाकू, तेल सुटूस तर परतून घेऊ। मसाल्यामध्ये मीठ टाकून घेऊ। मसाल्याला आपलं तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण ढेमशे टाकून याच्यामध्ये टाकून परतून घेऊ। याच्यामध्ये टाकून थोडे परतून घेतले का, थोडे वाफळून घ्यायचे, मग याच्यात पाणी घालू। आता हे आपले ढेमशे थोडे वाफळले असतील, आता याच्यामध्ये आपण एकदा पाणी टाकून घेऊ। तुम्हाला जेवढी भाजी करायची ना तेवढं त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं। थोडा वेळ शिजून घेऊ। ही झाली आपली काळ्या मसाल्याची ढेमशेची भाजी तयार। याच्यात वरतून आपण कोथिंबीर घातली आहे। ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते। एकदा करून पहा, आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।